नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला ओल्या नारळाची बर्फी म्हणजेच ओल्या नारळाच्या छान अशा खुसखुशीत वड्या तयार करून दाखवणार आहे. तसं तर ओल्या नारळाच्या वड्या बनवायला फारच सोप्या असतात. पण जर साखरेचं प्रमाण चुकलं आणि वड्यांचं मिश्रण बिघडलं तर वड्यासुद्धा बिघडतात. म्हणजेच वड्यांचं मिश्रण जर ओलसर राहिलं तर त्या वड्या नरम होतात आणि मिश्रण जर जास्त कडक झालं तर त्याचा वड्या करतानाच भुगा होतो. त्यासाठी वड्यांचं मिश्रण हे अगदी परफेक्ट असायला हवं. तर त्यासाठी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या बारीक-सारीक टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या ओल्या नारळाच्या वड्या अगदी परफेक्ट बनून तयार होतील. अगदी महिनाभर ह्या ओल्या नारळाच्या वड्या खराब होऊ नये त्यासाठी काय करायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी फक्त 2 सामग्रीचा वापर करून मोजून 10 मिनिटांच्या आत ह्या वड्या तयार करता येतात. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण ह्या अशा महिनाभर टिकणाऱ्या छान अशा खुसखुशीत आणि पांढऱ्या शुभ्र ओल्या नारळाच्या वड्या कशा तयार करायच्या ते पाहूया. तर ह्या ठिकाणी मी ही 2 नारळं वेळीवर खाऊन घेतलीये. तुम्हाला जर वेळेवर नारळ खवता येत नसेल, तर तुम्ही ओल्या खोबऱ्याचे छोटे-छोटे तुकडे करून त्यांना मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. हा ओल्या नारळाचा चव मी मेजरिंग कपाने मोजून घेतलाय आणि हा चव बरोबर 3 कप भरलाय. या एवढ्या नारळाच्या चवासाठी किती साखर घ्यायची आहे, ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर सर्वात प्रथम इथे गॅसवर ठेवलेल्या या कढाईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालून घेणार आहे. तूप हलकसं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण हे सगळं खवलेलं नारळ घालून घेणार आहोत. सर्वात पहिली महत्त्वाची टिप्स म्हणजे अगदी कडकडीत गरम झालेल्या तुपामध्ये ह्याला भाजायला घालायचं नाहीये. त्याच्याने हा चव लगेच लाल होतो आणि वड्यांचा रंग आणि चवसुद्धा त्याच्याने बिघडते. तर असं मीडियम गरम झालेल्या साजूक तुपामध्ये ह्याला अगदी मंद आचेवर असं एकसारखं हलवत भाजून घ्यायचंय. साधारण 3 ते 4 मिनिट ह्याला भाजून घ्यायचंय. असा हा ओल्या नारळाचा चव मंद आचेवर 3 ते 4 मिनिट साजूक तुपामध्ये भाजून घेतला, की ह्याच्यातलं जे मॉइश्चर आहे म्हणजेच ह्याच्यातला जो ओलावा आहे तो कमी होतो आणि वड्यांचं मिश्रण लवकर तयार होऊन वड्या अगदी महिनाभर ठेवल्या तरी खराब नाही होत. वड्या चवीला खवट नाही लागत. तर ही एक दुसरी महत्त्वाची टिप्स फॉलो करायची आहे. त्याच्याने वड्या अगदी महिनाभर टिकतात. तर असा हा ओल्या नारळाचा चव 3 ते 4 मिनिट मंद आचेवर छानपैकी भाजून घेतला, की मग ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे. आपला हा ओल्या नारळाचा चव मेजरिंग कपाने बरोबर 3 कप भरला होता. तेव्हा आत्ता इथे मी मेजरिंग कपाच्या मापाने ह्याच्यामध्ये बरोबर 2 कप साखर घालून घेणार आहे. 3 कप ओल्या नारळाचा चव असेल, तर 2 कप साखर घ्यायची आहे. साखरेचं हे प्रमाण वड्यांसाठी अगदी परफेक्ट आहे. ह्याच्याने वड्या गोडीला देखील छान होतील आणि वड्यांच्या मिश्रणाला ह्याच्याने अगदी परफेक्ट बाइंडिंग येईल. जर वड्यांच्या मिश्रणासाठी साखर कमी पडली, तर वड्यांच्या मिश्रणाला वड्या पाडण्यासाठी नीट बाइंडिंग नाही येत. त्यासाठी वड्यांच्या मिश्रणामध्ये साखरेचं प्रमाण हे अगदी परफेक्ट असायला हवं, तरच ह्याच्या वड्या व्यवस्थित पडतात. पण जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त साखर वापरली, तर वड्या खाताना जास्त साखरेमुळे कचकच लागू शकता आणि वड्या देखील चवीला अतिशय गोड लागतील. तेव्हा तिसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे वड्यांच्या मिश्रणासाठी साखरेचं प्रमाण हे अगदी परफेक्ट असायला हवं. अगदी मंद आचेवर ह्याला असं एकसारखं हलवत परतून घ्यायचंय. तुम्ही जर ह्याला हाय फ्लेमवर परतलं, तर ह्याच्यातली जी साखर आहे ती पूर्णपणे मेल्ट नाही होणार आणि साखरेचं कॅरेमल तयार होऊन वड्यांचा रंगसुद्धा बिघडेल. वड्या छान पांढऱ्या शुभ्र नाही होणार. तर ही एक चौथी टिप्स फारच महत्त्वाची आहे. हे वड्यांचं मिश्रण अगदी मंद आचेवर असं एकसारखं हलवत परतून घ्यायचंय. तर आता वड्यांसाठी हे मिश्रण परफेक्ट तयार झालं हे कसं ओळखायचं ते देखील मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. पण सर्वात प्रथम मी ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये पाव चमचा वेलची जायफळची पूड घालून घेणार आहे. ह्याच्याने वड्या चवीला छान लागतात आणि ह्याचा सुगंध सुद्धा वड्यांना फारच छान येतो. हे मिश्रण हलकसं ओलसर असतानाच ह्याच्यामध्ये वेलची जायफळची पूड घालायची आहे. कारण त्यानंतर हे मिश्रण आटून घट्ट होईल आणि वेलची जायफळची पूड त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स नाही करता येणार. तर आता वड्यांसाठी हे मिश्रण परफेक्ट तयार झालं हे ओळखण्यासाठी मी तुम्हाला 2 ट्रिक सांगणार आहे. एक तर या मिश्रणामध्ये अशी एखादी उचटणी किंवा मग चमचा खोचून बघायचा आहे. मिश्रण जर जास्तच ओलसर राहिलं असेल, तर आपोआप ही खोचलेली उचटणी खाली पडेल. आणि दुसरी ट्रिक म्हणजे हे मिश्रण तयार झालं तर ह्याला आपल्याला हलवायला अतिशय जड जाईल. या मिश्रणाला जास्त चिकटपणा येईल आणि ह्याचा हलवताना घट्ट गोळा तयार होईल. कढईच्या तळाला तुम्हाला साखरेचा कडक आणि पांढरा शुभ्र पाक तयार झालेला दिसेल. असं दिसायला लागलं, की मग ह्या मिश्रणामध्ये पुन्हा उचटणी खोचून बघायची आहे. उचडणी जर ह्या मिश्रणामध्ये अगदी स्ट्रेट उभी राहिली, तर समजावं आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालंय.
वड्यांचं मिश्रण तयार करायला घेण्या अगोदरच मी या ताटाला असं थोडंसं साजूक तूप लावून घेतलं होतं. कारण वड्यांच्या मिश्रणातल्या साखरेचा मिश्रण तयार झाल्यानंतर अगदी काही सेकंदातच घट्ट पाक तयार होत असतो. त्यामुळे वड्यांचं मिश्रण वड्यांसाठी व्यवस्थित सेट नाही होत. असं गरम-गरम मिश्रण असं पटकन तूप लावलेल्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं असतं आणि ह्याला लगेचच वड्यांसाठी असं एकसारख्या लेव्हलमध्ये सेट करून घ्यायचं असतं. ही प्रोसिजर आपल्याला अगदी फटाफट करावी लागते, तरच हे मिश्रण छान सेट होतं. मिल्क पावडर, दूध यापैकी काहीही न वापरता ह्या वड्या फारच छान अशा टेस्टी आणि खुसखुशीत बनून तयार होतात. मोजून फक्त 2 सामग्रीचा वापर करून या वड्या अगदी छान होतात. तर हे पहा, हे मिश्रण असं एकसारख्या लेव्हलमध्ये सेट करून घेतलं की ह्याला हलकंसं थंड होऊ द्यायचंय. हे मिश्रण अगदीच गरम असताना ह्याच्या वड्या कट करायच्या नाहीये. त्याच्याने हे मिश्रण सुरीला चिटकत राहील आणि त्यामुळे याच्या वड्या व्यवस्थित कट नाही होणार आणि वड्यांचा आकारही त्याच्याने बिघडेल. आणि हे वड्यांचं मिश्रण पूर्णपणे थंड देखील झालेलं नसावं. त्याच्याने ह्याच्या वड्या कट करायला फार जोर द्यावा लागेल आणि वड्या व्यवस्थित आकारामध्ये कट नाही होणार. असं हे वड्यांचं मिश्रण हलकंसं थंड झालं की मगच ह्याच्या वड्या सुरीने कट करून घ्यायच्या आहे. सुरीने वड्या कट करायला घेण्या अगोदर सुरीला थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचंय. म्हणजे वड्यांचं मिश्रण सुरीला अजिबात नाही चिटकणार आणि वड्या देखील अगदी परफेक्ट कट होतील. तर ह्या अशा काही बारीक-सारीक टिप्स फॉलो केल्या, तर तुमच्या ओल्या नारळाच्या वड्या अजिबात बिघडणार नाही. वड्या अगदी परफेक्ट अशा खुसखुशीत बनून तयार होतील. तर हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, आपल्या या ओल्या नारळाच्या वड्या ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट बनून तयार झाल्या आहे. वड्यांचं मिश्रण जर बिघडलं, तर वड्यासुद्धा बिघडतात. त्यासाठी साखरेचं योग्य प्रमाण आणि काही बारीक-सारीक महत्त्वाच्या टिप्स फॉलो कराव्या लागतात. मगच वड्या अशा अगदी परफेक्ट बनून तयार होतात. मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करून तुम्ही ओल्या नारळाच्या वड्या बनवाल, तर तुमच्या वड्या अगदी परफेक्ट बनून तयार होतील आणि त्यांना तुम्ही अगदी महिनाभर स्टोअर करून खाऊ शकाल. ओल्या नारळाचा चव जर साजूक तुपामध्ये छानपैकी भाजून घेतला, तर वड्या जास्त दिवस ठेवूनही खराब नाही होत. फक्त 2 सामग्रीचा वापर करून मी तुम्हाला या ओल्या नारळाच्या वड्या अगदी सोप्या पद्धतीने तयार करून दाखवल्या आहे. तेव्हा तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करून आणि सामग्रीचं अचूक प्रमाण घेऊन अशा ओल्या नारळाच्या महिनाभर टिकणाऱ्या पांढऱ्या शुभ्र आणि खुसखुशीत वड्या एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल, तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. टेक केअर.